रक्तदान हेच श्रेष्ठदान, रक्तदान म्हणजे जीवनदान हा सामाजिक संदेश देत वर्ल्ड विजन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या वतीने नाशिक रोड येथे भव्य उद्घाटन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत एका रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात असे सांगितले। रक्ताची गरज कुणालाही कधीही भासू शकते, त्यामुळे प्रत्येक सक्षम नागरिकांनी नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात आले। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संतोष साळवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा अध्यक्ष राहुल ताजनपुरे, तुषार मस्के तसेच पिटको रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन चर्च ऑफ गॉडचे दीपक कौलानी, दीपक बोरसे, सुभाष पाटोळे, जया पाटोळे, जयश्री बनसोडे, शर्मिला बोरसे, वेरुनिका बोर्डे, गिरिजा डामसे, प्रियंका निकम, निखिल निहाल यांच्या अथक परिश्रमातून पार पडले। विशेष म्हणजे वर्ल्ड विजन सोसायटी चर्च ऑफ गॉड ही संस्था जगातील तब्बल 175 देशांमध्ये कार्यरत असून तिच्या 8,000हून अधिक शाखा आहेत। मानव सेवालाच ईश्वर सेवा मानणारी ही संस्था रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, रस्ते स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धन, आपत्तीग्रस्तांना मदत आणि विविध जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य करत आहे। नाशिक रोड येथे आयोजित रक्तदान शिबिरांनी समाजाप्रती असलेली संस्थेची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक रोड। मी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचे एक सदस्य असून आज नाशिक रोड येथे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या वतीने रक्तदान शिबिर राबवण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये 200हून अधिक उमेदवारांनी सहभागिता नोंदवली आहे। वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांच्या प्रेमाच्या आधारावर कार्य करत असून वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड नुसतं रक्तदान शिबिरच नव्हे तर अनेक स्वयंसेवी कार्यांमध्ये सहभागिता नोंदवते आहे, जसं की असेच या संस्थेतर्फे सेव्ह अर्थ, A to Z सेव्ह अर्थ, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक कार्यांमध्ये आतापर्यंत वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडने सहभागिता नोंदवली आहे आणि त्याचप्रमाणे 4700हून अधिक पुरस्कार प्राप्त केलेले आहे। आज जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला मनापासून धन्यवाद देते। तसेच उपस्थित असलेले अनेक मान्यवर यांना देखील मी आभार मानते। बिटको हॉस्पिटलचे जे सहकारी कर्मचारी आहेत यांनी आज आपला बहुमूल्य वेळ इथे दाखवला, त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते। आणि ज्या माझ्या बहीण भावांनी रक्तदान हे करून आज परमेश्वराचं प्रेम दाखवलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचेही देखील आभार मानते। मी आपल्या संस्थेच्या वतीने असं आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरामध्ये सहभागिता नोंदवून रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन स्वतःही करावं आणि इतरांनी करण्यास मदत करावी, कारण रक्तदान ही काळाची गरज आहे। हे असं दान आहे जे जगात कुठल्याही दानाला कंपॅरिझन करू शकत नाही। रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, ज्याच्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत आपण आज पोहोचू शकतो। कारण जशी कोरोना महामारी आली तसेच अनेक विविध आजार आहेत, कर्करोग झाला, तसेच ॲनिमिया झाला, म्हणजे रक्ताची कमतरता ज्या लोकांना भासते या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो। अकाली घडणारे अपघात यांच्याद्वारे अनेक लोकांना अचानकपणे रक्ताची कमतरता उद्भवू शकते। ह्या रक्ताची कमतरता उद्भवणाऱ्या ह्या ज्या रक्ताची कमतरता जिथे उद्भवते ह्या मार्गापर्यंत आपण पोहोचण्याचा एकच एक मार्ग आहे, तो म्हणजे रक्तदान शिबिर। आणि आज वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडने हे आपले परमेश्वराच्या प्रेमाच्या द्वारेने हे जे कार्य आज संपन्न झालेले आहे त्याच्यामुळे मी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला मनापासून धन्यवाद। यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। या निमित्ताने पाटोळे सरांनी निश्चित मला असेल, आमचे संतोष भाऊ कांबळे असेल, विपिन भाऊ मोहिते असेल, आम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं। मी निश्चित आपले आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान हा निश्चित उपक्रम यशस्वीरित्या पार पडतोय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय। आपल्या संस्थेला मी आमच्या तिघांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। असेच सामाजिक कार्यक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून घडत राहावं या सदिच्छा शुभेच्छा मी आपल्याला देतो, थांबतो।
सबसे पहले मैं मेरा परिचय देना चाहता हूँ। मेरा नाम निखिल निहाल है और मैं चर्च ऑफ गॉड का सदस्य हूँ। तो हमारा वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड जो दुनिया भर में फैला हुआ है और स्वयं सेवा का कार्य करता है। तो आज जितने भी ब्रदर सिस्टर यहाँ पे गैदरिंग हुए, वे अपने स्वयं की इच्छा से आए हैं और हम स्वर्गीय माता के मन से इस कार्यक्रम को हम शुरू किया है। तो माता का मन है कि प्यार पाने से प्यार देने में ज्यादा आशीष है, ये माता की शिक्षा है। इसलिए हम रक्तदान कर रहे हैं ताकि हमारे द्वारा किसी का जान बचाया जा सके। इसलिए हम खुशी के साथ सभी मिलकर उत्सुकता मन के साथ ब्लड डोनेट कर रहे हैं। हमारा कर्तव्य ये नहीं कि हम करें, संसार के सभी लोगों को हम जागरूक करते हैं कि वे भी स्वयं मिलकर दूसरों को जान बचा सके। इसलिए हम इस कार्यक्रम में भाग लिया है। धन्यवाद। आपल्या या सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय, हा खूप दुर्मिळ ठिकाणी बघितला जातो आणि हा जो व्हिडिओच्या माध्यमातून मी बघितला, समाजातील आपली जी बांधिलकी असते, आपला जो हा रोल, आपण एक माणूस म्हणून समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो आणि हे परतफेड तर आपण खूप अवघड असते करणं, परंतु ह्या जन्मात माणूस म्हणून जन्मात आल्यानंतर सामाजिक बांधिलकी जो जपतो तो नक्कीच परमेश्वराला नक्की आवडत असतो। आणि आपल्या रक्तदान या अतिशय दुर्मिळ अशा उपक्रमासाठी खरोखर मला खूप आनंद वाटला। त्या ठिकाणी मला या ठिकाणी सन्मान देऊन मला सत्कार केला। रक्तदान करणं स्वर्गीय पिता आणि माताला धन्यवाद देऊन आम्ही असं सांगू इच्छितो की वर्ल्ड चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटी ही बायबलच्या वचनानुसार स्वर्गीय पितापासून सांगूची आणि स्वर्गीय माता येरुशलेमवर विश्वास करतात आणि त्यांच्या प्रेमाद्वारे आम्ही आज नाशिक सियोनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। रक्तदान करणं ही काळाची खूप गरज झालेली आहे। आपण जर पाहिलं तर काही वर्षांपूर्वी जी कोरोनाची महामारी आली होती, या कोरोनाच्या महामारीमध्ये अगदी स्वतःचे नातेवाईक, पत्नी, पती किंवा आई वडील यांची मुलं सुद्धा जवळ जात नव्हते। पण अशा काळामध्ये सुद्धा चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीचे जे सर्व चर्चेस आहेत, सियोन आहेत, त्यांनी एक समाजसेवी कार्य केलेलं आहे। वेगवेगळे उपक्रम असतील, वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, स्वच्छता अभियान असेल, अशा माध्यमातून चर्च ऑफ गॉड हे स्वर्गीय पिता आणि माताचं प्रेम जगाला देत असतात। आज आपण बघतोय की नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे। जसं रक्तदान महत्त्वाचं आहे, तसं आपलं पर्यावरण वाचवणं पण गरजेचं आहे। वाढती जी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असेल, जे प्रदूषण असेल, या दृष्टीने जर आपण विचार केला तर जेवढे वृक्ष महत्त्वाचे आहेत, रक्तदान जसं महत्त्वाचे तसं वृक्ष पण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। आणि म्हणून स्वर्गीय पिता आणि माता यांच्या प्रेमानुसार आपण झाडे पण लावली पाहिजेत आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्ही एक जगाला दाखवून देत आहोत की आपण समाजासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे। चर्च ऑफ गॉडचे जगामध्ये लाखो लोक आहेत जे विश्वासू आहेत। ज्या लोकांमार्फत जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, अगदी कोरिया असेल, अमेरिका असेल, प्रत्येक जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळे उपक्रम केले जातात की ज्याद्वारे मानवजातीला प्रेम दिलं जाईल आणि सामाजिक एक कर्तव्य म्हणून या गोष्टी केल्या जातात। आज नाशिक सियोनमध्ये प्रत्येक भाऊबहीण स्वेच्छेने आज रक्तदान करत आहे। रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तयार केले जात नाही। एक मनुष्य माणुसकीच्या नात्याने ज्यावेळेस रक्त टाकतो त्यावेळेसच एका मनुष्याच्या रक्तदानातून 3 व्यक्तींचा जीव वाचवला जातो। म्हणून आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होणार आहे की माझ्यामुळे कुणाचा तरी जीव वाचलेला आहे आणि हे सौभाग्य आम्हाला स्वर्गीय पिता आणि माताच्या प्रेमाच्या आशीषमुळे मिळते। जसं वलांडनाच्या द्वारे 2000 वर्षांपूर्वी येशूने वलांडनाच्या द्वारे जगाला वाचवण्यासाठी कसा आणला होता, वलांडन सण आणला होता, तसं सध्याच्या या आपत्कालीन युगामध्ये आपण जर बघितलं तर आज भारताला साधारणतः 1.5 कोटी युनिटची रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे रक्तदान करणं खूप गरजेचं आहे। या रक्तदानाद्वारे अनेकांचं प्राण वाचू शकतं। अशा बहुमूल्य कामासाठी आम्हाला मिटको हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांचे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे।
तसेच समाजातील अनेक आमचे भाऊ बहीण इतरही या ठिकाणी येऊन रक्तदान करत आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानते आणि सर्वांना हा संदेश देऊ इच्छिते की प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून कमीत कमी एकदा तरी वर्षातून रक्तदान करणं गरजेचं आहे. धन्यवाद. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.